वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वहिनीताई. बर्थडे मग छान करता. हॅपी बर्थडे ताई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, प्रार्थयामहे भवशतायुषी, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, जीवनन्तवा भवतु सार्थकम्, भवतु सार्थकम्, भवतु सार्थकम्. थँक्यू माझे कोच प्रतीक्षाताई. थँक्यू. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, कितवा वाढदिवस आणि आतापर्यंतचा स्वतःचा तुमचा काय एक्सपिरियन्स? नमस्कार, मी मोहिनी वस्त, सिंधुदुर्ग कुडाळ येथून आहे. मी या शतायुषी फॅमिलीला जॉईन झाले 17 जानेवारीला. माझे तसे हेल्थ इश्यू काही नव्हते, वजन वाढलेलं होतं. पण ते वजन वाढलं तर मी नेहमीप्रमाणे लिंबू मध हे सगळं माझं चालू होतं, पण वजन काही कमी झालं नाही. माझ्या सहकारी शिक्षिका आमच्या उमाताई यांनी खूप वेळा मला सांगितलं, त्यांनी चालू केलं होतं, पण मी काय त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि जसं एखाद्याला माणसाला डिवचल्याशिवाय जिथे हृदयाला लागत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण करत नाही, तसं माझीच मैत्रीण जिचं वजन वाढलेलं आहे ती मला एक दिवशी म्हणाली की माझ्या जोडीला तू आलीस. त्यावेळी ते मला कुठेतरी लागलं आणि दुसऱ्याच दिवशी मी उमा मॅडमना म्हटलं, नाही मला काही झालं तरी माझं वजन कमी करायचं आहे, मला तेवढं जाड व्हायचं नाहीये. आणि मी लगेच ते सुरू केलं. प्रतीक्षाताईंकडे जाऊन आम्ही सगळं माझं हे केलं, वजन वगैरे केलं आणि ताईने मला मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे मी घ्यायला सुरुवात केली. माझं एक वजन हे महत्वाचं होतंच, पण मला मायग्रेनचा त्रास होता. म्हणजे आठवड्यातून एक गोळी तरी घ्यावीच लागायची आणि ती सुद्धा नाईसची गोळी घेतलं की मला लगेच बरं व्हायचं. माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळे नाईसची गोळी घेऊ नको मम्मा, घेऊ नको म्हणून सांगायचं, पण त्या नाईसच्या गोळीचा एवढा पटकन इफेक्ट व्हायचा त्यामुळे मी ती घ्यायचे. आणि आता माझं जानेवारी पासून मी एकदाही गोळी घेतलेली नाही, माझं डोकं दुखलेलं नाही. दुसरी गोष्ट, मला ऍसिडिटी होती, खूप ऍसिडिटी होती, ती माझी पूर्णपणे बंद झाली आहे. आणि वजन माझं या 4 महिन्यात जवळजवळ 8 ते 9 किलो वजन कमी झालं आणि एकदम मी हेल्दी आणि खूप उत्साही आहे. एक ताई महत्वाची गोष्ट म्हणजे आताच 3 दिवसापूर्वी मी माझ्या फॅमिली सोबत सगळं पंढरपूर, तुळजापूर या देवदर्शनाला गेले होते. तर याच्यापूर्वी जेव्हा जायचे मी तेव्हा खूप थकायला व्हायचं प्रवासाने, चालून वगैरे. पण या प्रवासात या 3 दिवसाच्या ट्रॅव्हलिंग मध्ये मी अजिबात थकलेली नाही. त्याच्यामुळे माझी फॅमिली म्हणत होती की ही एवढी उत्साही किंवा एवढा याच्यात एनर्जी आहे, म्हटलं ही सगळी शतायुषी फॅमिलीची आमच्या कमाल आहे. आणि इतकं एनर्जेटिक, इतकं हे मला झालं. काल माझा वाढदिवस ऍक्च्युली काल होता, 55 वर्ष झाली मला, पण माझंच मला वाटत नाही. मी रात्री शेवटी विचारलं माझ्या फॅमिलीला, मी खरोखर 55 वर्षाची वाटते का? ते म्हणतात नाही, तू 30 वर्षाचीच वाटते. म्हणजे आज जोक तर बघाय, पण खूप 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 मला एकदम हेल्दी, आनंदी आणि उत्साही वाटतं, दमायला होत नाही. आता आमच्या शाळा सुरू झाल्यात, पण दिवसभर पूर्ण एनर्जेटिक राहायला होतं. या सगळ्यासाठी माझ्या उमाताई, उमा मॅडम आणि प्रतीक्षाताई आणि तुम्हा सर्व शतायुषी फॅमिलीचे कोच या सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण मोहिनीताईंसाठी. आणि आता काल एकट्यांचं आपण काय केलं होतं की वेलकम केलं होतं.